भारतातील पहिल्या म्युझिकल रोडचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन झाल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोड कॉरिडॉर जवळील देशातील पहिल्या संगीतमय रस्त्याचं आज उद्घाटन केल्यानंतर मुंबईत एक अनोखा पायाभूत सुविधांचा टप्पा पार पडलाय। या नाविन्यपूर्ण प्रकल्पामुळे आता शहरातील सर्वात महत्त्वाच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या रस्त्यावरून प्रवास करताना आता प्रवाशांना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते। नरीमन पॉइंट पासून वरईकडे जाणाऱ्या उत्तरेकडे जाणाऱ्या कॅरेज वेवर ही संगीतमय पट्टी बसवण्यात आली आहे। ताशी सुमारे 70 ते 80 किमी वेगाने वाहने खास डिझाईन केलेल्या खांब्यांवरून जात असताना वाहन चालकांना स्लम डॉग मिलेनियर चित्रपटातील ऑस्कर विजेत्या जय हो गाण्याचे सूर ऐकू येणार आहेत। टायर गेल्यावर आवाज निर्माण करणाऱ्या खास मोजलेल्या रंबल स्ट्रिप्सचा वापर करून ही स्थापना तयार करण्यात येते। चालकांना आगाऊ सूचना देण्यासाठी रस्त्याच्या 500 मीटर ते 100 मीटर आणि 60 मीटर अंतरावर हे साइन बोर्ड लावण्यात आले, जेणेकरून हा आवाज त्यांना ऐकू येईल। हा प्रकल्प महापालिकेने राबवलाय आणि त्याची संकल्पना माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मांडली। सध्या हा संगीतमय मार्ग सुमारे 500 मीटर व्यापतोय आणि कोस्टल रोडच्या भूमिगत बोगद्यातून वाहने बाहेर पडल्यानंतर ते स्थित आहेत। आज याचं उद्घाटन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलंय, त्यामुळे आता प्रवास करताना हा म्युझिकल रोड आता उपलब्ध झालेला आहे। फडणवीस यांनी याचं उद्घाटन केलंय आणि त्यानंतर आता मोटार चालकांसाठी जय हो हे सूर वाजणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे।